नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती अश्विनी डायरीजमध्ये। तर आजचा व्लॉग खूप खास आहे कारण आज आहे आपला मराठी नववर्षाचा पहिला दिवस, तो म्हणजे गुढीपाडवा। तर त्याचंच मी आज दिवसभर काय काय करणार आहे ते दाखवणार आहे व्लॉगमध्ये। तर चला मग सुरुवात करूया। सकाळ झाली आहे आणि मी स्वतःचं आवरून घेतलं आहे। त्यानंतर घरातली मला साफसफाई करायची होती। मी घरातली साफसफाई केली आणि त्यानंतर मी रांगोळी काढायला घेतली होती। घर स्वच्छ झाले की म्हणजे एकदम मनाला प्रसन्न वाटते आणि पाडव्याला घर स्वच्छ आणि सुंदर ठेवणं खूप महत्त्वाचं असतं। त्यानंतर मी जशी रांगोळी काढून घेतली त्यानंतर मला गुढीचं पण तयारी करायची होती की ही गुढी आपण विजयाचं आणि आनंदाचं प्रतीक म्हणून उभी करतो। नवीन वर्षात सगळं चांगलं व्हावं म्हणून आपण प्रार्थना करतो। तर आता मी गुढी उभा करते। हे सगळं आपल्या संस्कृतीचंच प्रतीक आहे। गुढी उभा केल्यानंतर खरंच खूप पॉझिटिव्ह फिलिंग येते आणि हे सगळं झाल्यानंतर मी गुढीची पूजा पण करून घेतली आणि तसंच मी स्वतःचं आवरायला घेतलं। म्हटलं स्वतःचं आवरून घेऊन मग नंतर आपण बाकीची कामं करून घ्या। मी स्वतःचं आवरून घेतलं आणि त्यानंतर लगेच मी गुढीची पूजा पण करून घेतली। आम्ही सगळ्यांनी मिळून गुढीची पूजा केल्यानंतर मला पुढची कामे पण पटपट आवरायची होती कारण की आज स्वयंपाक म्हणजे आज काहीतरी पाडवा म्हटल्यानंतर स्पेशल तर बनवावंच लागतं। जो गुढीसाठी प्रसाद बनवला होता तो खाऊन घेतला। हा प्रसाद खाल्ल्यानंतर म्हणतात की आपल्यातला कडवटपणा पण निघून जातो आणि त्यानंतर मी स्वयंपाकाच्या तयारीला लागले। तर असे तुम्ही बघू शकता वांगे बटाट्याची शाक बनवणार होते। श्रीखंड, पुरी, चपाती, वरण भात असं काही सगळं आमचा स्वयंपाक होता। तर आई म्हटल्या मी पहिले तळून घेते म्हणजे कुरडई पापड वगैरे तळून घेते, तू बाकीची कामं आवर। तोपर्यंत त्यांनी तळून घेतलं सगळं, तोपर्यंत मी पुरी पण बनवून घेतल्या आणि त्यानंतर मी नैवेद्य भरवले, एक देवासाठी आणि एक गुढीसाठी। तर पहिले म्हटलं देवाला नैवेद्य ठेवून येऊया। तर देवाला नैवेद्य ठेवल्यानंतर मग गुढीसाठी मी नैवेद्य ठेवून आले। हे बघा, हे देवासाठी मी नैवेद्य भरवला होता। हा देवासाठी मी नैवेद्य ठेवला आणि त्यानंतर मी गुढीला पण नैवेद्य ठेवून दिला आणि त्यानंतर मी तयार केलं होतं स्वामी महाराजांचा नैवेद्य। तर हा अशा प्रकारे मी स्वामी महाराजांचा नैवेद्य बनवला होता। तर हा मी स्वामी महाराजांना ठेवला। यामध्ये तुम्ही बघू शकता बटाट्याची शाक आहे, पुरी आहे, श्रीखंड आहे, वरण भात पण आहे आणि कुरडई पापड पण होतं। तर स्वामी महाराजांचं छान प्रकारे मी दर्शन आणि त्यानंतर म्हटलं कपडे पण आपण मशीनला लावून देऊया म्हणजे जेवण होईपर्यंत कपडे पण चांगले वॉश होऊन निघतील। ॲक्च्युली आज ना आमची कामवाली बाई जी आहे त्या आल्या नव्हत्या, म्हणजे आज त्यांना सुट्टी दिली होती आम्ही पाडव्यानिमित्त, नवीन वर्ष पण होते। तर म्हटलं आज तुम्ही सुट्टी घ्या, आज एक दिवस आपण ॲडजस्ट करूया। तर मग कपडे मी मशीनला लावून दिले। तर जेवण होईपर्यंत कपडे पण धुवून होतील आणि मग जेवण झाल्यानंतर म्हटलं आपण ते वाळू पण घालूया लगेच। तर मी अशा प्रकारे कपडे मशीनला लावून दिले आणि पटकन जेवणासाठी सगळ्यांनी बसून घेतलं। तर जेवणामध्ये तुम्हाला तर माहीतच होतं आज आपला काय मेन्यू होता, श्रीखंड, पुरी, तसंच कुरडई पापड वगैरे सगळे आम्ही सोबत जेवण करतो डेली। तर मग अशा प्रकारे आम्ही जेवायला बसलो। त्यानंतर दुपार झाली होती। तर दुपारी असं काही वातावरण झालं होतं, असं वाटत होतं की डायरेक्ट आता पाऊसच येईल। पाऊस तर नाही आला बट वातावरण खूप डेंजर झालं होतं पावसाचं। तर त्यानंतर असे 4 वाजले होते। म्हटलं 4 नंतर पण आपण आता गुढीचं पूजन करून घेऊया आणि गुढी पण उतरवून घेऊया। तर मग मी गुढीची पूजा करून घेतली आणि त्यानंतर आम्ही अशी गुढी उतरवून घेतली। हे सगळं झाल्यानंतर आम्ही निघालो होतो यात्रेसाठी, म्हणजे आमच्या गावाचे जे ग्रामदैवत आहे रामगिरी बाबा यांच्या यात्रेसाठी। तर चला तुम्हाला दाखवते मी आमची यात्रा कशी असते। ही यात्रा दरवर्षी पाडव्याच्या दिवशीच येते आणि आम्ही खूप एन्जॉय करतो यात्रेमध्ये। तर तुम्ही बघू शकता अशी काहीशी यात्रा भरली होती। त्यामध्ये खूप सारे स्टॉल्स वगैरे पण लागले होते, ज्वेलरी अँड ऑल। तर पहिले म्हटलं आपण दर्शन घेऊन येऊया, त्यानंतर येताना काहीतरी थोडीफार शॉपिंग पण करून घेऊया। तर पहिले आम्ही दर्शनासाठी वरती गेलो। ही जी रांग दिसते ना ती दर्शनासाठी आहे आणि ते दिसते ना ते मंदिर आहे। तर म्हणजे खूप मोठी रांग लागलेली होती। तर आम्ही पटकन दर्शन करून घेतले। त्यानंतर आम्ही प्रसाद घेतला। इथे प्रसाद पण असतो, लापशीचा प्रसाद देतात सगळ्यांना।
आणि त्यानंतर म्हणजे त्या साईडला जायचे होते, पण खूप गर्दी होती आणि आम्हाला खूप लेट पण झाले होते, म्हणून ते पाळणे वगैरे आम्ही तिकडे त्या साईडला गेलोच नाही. पटकन खाली आलो आणि थोडीशी शॉपिंग केली आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी. आणि ही यात्रा दरवर्षी पाडव्याला भरते आणि खूप छान आणि खूप मोठी असते. तर यात्रेमध्ये आल्यानंतर लहानपणीच्या आठवणी खूप ताज्या होतात. आम्ही घरी निघालो आणि म्हटलं आज नवीन वर्ष पण आहे आणि पाडवा पण आहे, तर चला स्वामींचं दर्शन पण घेऊन घेऊया. तर त्यानंतर आम्ही आलो स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये. तर आज गुरुवार पण होता आणि पाडवा पण होता, तर स्वामी महाराजांच्या मंदिरात पण खूप गर्दी होती. सो आम्ही गाडी पार्क केली, त्यानंतर मंदिरात आलो. तर पहिले म्हटलं की औदुंबराच्या झाडाला आपण फेरे मारून घेऊया. तर बघितले तर औदुंबराच्या झाडाला 11 फेरे मारले जातात, बट आज लेट झाल्यामुळे म्हणजे आज आम्ही यात्रेसाठी पण गेलो, त्यानंतर इकडे पण आलो, तर ऑलरेडी खूप लेट झालं होतं, म्हणून मग आम्ही पटकन औदुंबराच्या झाडाला एकच फेरा मारला आणि त्यानंतर आम्ही गेलो स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये. आणि आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी आलो आणि असे आम्ही स्वामींचे दर्शन घेतले. स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर मी तिथे आले जिथे नित्यनेमाने होम हवन होते, तर इथे पण आम्ही दर्शन घेतले आणि त्यानंतर रिटर्न निघालो. तर बघू शकता किती छान स्वामी महाराजांचं मंदिर आहे आणि इथे आल्यानंतर खरंच मनाला खूप प्रसन्न वाटते. आणि स्वामींचे छान आमचे दर्शन झाले आज. आणि असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.